BCCIचे मॅच रेफरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच रेफरी म्हणून भूमिका पार पाडून आता ते मुंबईच्या रणजी संघाचे प्रमुख आहेत, निवड समितीचे. मुंबई क्रिकेट काय असायला पाहिजे, काय असतं आणि काय होतं हे याच्यामुळे समजतं. संजयनी ज्या पद्धतीत राजूला जो डिवचलाय, राजू आपले 3 प्लेयर्स इंज्युअर्ड केलेत, मला त्याच्यातला एक तरी प्लेअर हॉस्पिटलला गेलेला पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर आत्ता मी तुला सांगतो यू आर ड्रॉप्ड. तर सचिनला पण काय स्फुरण आला माहिती, सचिननी बॉल काढून घेतला की ते माझ्याकडे, आणि त्यांचा पहिला खांद्यातून जो दिला आहे तो डायरेक्ट फुटला. सो ते स्पिरिट आहे ना की माझ्या टीमला झालं तर मी सोडणार नाही. दिस इज व्हॉट बॉम्बे इज, क्रिकेट इज ऑल अबाउट. की कॅप्टन कसा असावा याचं जोर. एक सांगतो, धावातून ऑफस्पिन टाकतोय तर मला असं वाटलं तो भंडारी आहे काय. पण ज्यावेळेस मी फिरलो अमोल बघतो तो कपिल, तर मी तिथून सांगतोय सर कपिल हा तोच बिंदास कर तू. तर म्हणजे अशा ह्याला तू कसा घाबरू शकतोस मला सांग. विनोद कांबळी ही नक्की चीज काय होती खरं सांगू तुम्ही आजच्या पिढीला सांगणार. 60 बॅटिंग त्याने पॅड काढले, म्हटलं बस उघडा राहिला आणि सिगरेट शिलगावली. म्हटलं काय काय, आणि ते मुलं आली त्याची सह्या घ्यायला. काय विनोद काय करतोस सिगरेट. तू एकच शब्द बोलला अमोल, बोलतो ह्या लोकांनी माझं हेच कॉपी करायचं, जे लागोपाठ 2 मॅच 100 आणि आता पण मी 100 करणार, त्याचं पण कॉपी करायला सांग ना मित्रा. तेव्हा हल्लीच्या लोकांना हे कळायला पाहिजे कुठची कॉपी करायचं. हे मला ह्या मीडियम अमोल तू चांगले 3-4 इंटरव्ह्यू तुझे बघितले, खूप छान केलेस. पण या इंटरव्ह्यू माझी कारकीर्द छोटी आहे पण ती इन्स्पिरेशन असेल की कोणीतरी मनापासून घ्यायला पाहिजे की माझ्यासारखा माणूस खेळतो आणि तिथे सेट होतोय. नुसता एक रणजी ट्रॉफी खेळून मी क्लार्क म्हणून बसलो नाही. नमस्कार, मी अमोल कराडकर आणि कट्ट्यावरच्या गप्पांच्या एका विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत. आज माझ्याबरोबर आहे एक विशेष पाहुणा, ते अर्थात आहेत संजय पाटील सर. संजय पाटील मुंबईचे, मेनली मुंबईसाठी खेळताना ते लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून नावारूपास आलेले होते. त्यांची फलंदाजी याबद्दल आपण एक वेगळा सेगमेंट छोटासा करूच, पण त्याच्यानंतर ते जवळजवळ 1.5 दशक BCCIचे मॅच रेफरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच रेफरी म्हणून भूमिका पार पाडून आता ते मुंबईच्या रणजी संघाचे प्रमुख आहेत, निवड समितीचे. त्याच्यामुळे त्यांची जी ही प्रदीर्घ कारकीर्द आहे मुंबई क्रिकेटशी निगडीत असताना, भारतीय क्रिकेटशी निगडीत असताना, तर आज आपण संजय पाटील सरांशी त्यांच्या क्रिकेटिंग कारकिर्दीबद्दल विशेषतः गप्पा मारणार आहोत. तर संजय पाटील सर, स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टावर. थँक्यू. बोला. सुरुवात करताना ऑब्विसली आज आपण बोलतोय त्या माध्यमात जास्त मिलेनियल्स आहेत म्हणतात, तर सलग 5 वर्ष जवळजवळ प्रत्येक सामना तुम्ही मुंबईसाठी खेळलात. त्या 5 पैकी 2 अंतिम सामन्यांमध्ये तुमची भूमिका होते आणि त्या दोन्ही अंतिम सामने फक्त मुंबई क्रिकेटच्या नाही, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाचे समजले जाणार आहेत. एक म्हणजे रणजी ट्रॉफीचा सर्वात चांगला सामना असं अजूनही समजलं जातं, येणाऱ्या काही दशकांसाठी सुद्धा नक्कीच समजलं जाईल, 1990-91ची फायनल. बरं, त्याच्यात तुम्ही तोपर्यंत चेक करा एकीकडे की मुंबईचा पहिल्या डावातला सर्वात जास्त यशस्वी फलंदाज कोण होता, आणि दुसरी फायनल अर्थात 1993-94ची, की ज्या हंगामाने मुंबईचा दुष्काळ संपवला टायटल्सचा आणि मुंबई क्रिकेटला एक नवीन पिढी नावारूपास येण्यास खूप मदत झाली. बरोबर. ओके, आपण उलट करूया सर. बरोबर. मला सांगा की या सगळ्यापेक्षा तुम्ही स्वतःची ओळख, तुम्हाला जो प्राईड आहे की संजय पाटील स्वतःला एक अत्यंत सर्वसामान्य घरातला क्रिकेटर, ज्याला कुठलाही वशिला नाही, ज्याला कुठलंही वलय असलेला क्लब नाही, आणि तो खेळाडू कांजूरमार्ग, कुर्ला अशा प्रवास करत करत मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात फायनल पर्यंत पोचला. तर या पोचण्यामागे आता तुम्हाला बघताना रहस्य काय वाटतं? त्यात सर्वात महत्त्वाचा अमोल काय असते की तुमच्या मनामध्ये एक जिद्द असायला पाहिजे,
ज्यावेळी मी म्युन्सिपाल्टीमध्ये जी डिव्हिजन टाईमशील्ड एच डिव्हिजन टाईमशील्ड खेळायचो आणि तुला कोणतरी सर्टिफाय करायला लागतं. माझं ते सगळ्यांना सांगणं तेच आहे की तुम्हाला कोणतरी ओळखायला लागते की तू लेफ्ट आर्म स्पिनर आहेस, तू बॅट्समन आहे आणि मग ते तुम्ही कॅरी करायला पाहिजे. सो आमच्या बिल्डिंगमध्ये शंकर मोरे म्हणून होते, जे रणजी ट्रॉफी प्लेअर होते. आणि ते वरळीमध्ये 2च होते, एक रामनाथ पारकर आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये रामनाथ पारकर आणि माझ्या बिल्डिंगमध्ये शंकर मोरे. तर शंकर मोरे माझ्या टेनिसमध्ये बॉलिंग बघत होता आणि तो मला म्हणाला, संजय चांगली टाकतोस तू. ते मी मनात घेतलं की जर एका रणजी ट्रॉफी प्लेअरनी जर मला सर्टिफाय केलं, हल्लीच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे की जर कोणी तुम्हाला सर्टिफाय केलं ना तर ते घेऊन तुम्ही जायला पाहिजे. त्याप्रमाणे मी करत राहिलो. मग कोलगेट, एच डिव्हिजन, म्युन्सिपाल्टीमध्ये. आणि तोपर्यंत मनात असं नव्हतं मी रणजी ट्रॉफी खेळू शकेन, पण वाटत होतं मला जर एका रणजी ट्रॉफी प्लेअरनी जर सर्टिफाय केलं तर मी खेळू शकेन. आणि बी डिव्हिजनपर्यंत माझा परफॉर्मन्स दादा होता. म्हणजे 16 विकेट्स काढा, 8-7, 8-8, 9-7 अशा विकेट्स मी काढल्या बी डिव्हिजनला. आणि तिथे आमच्याकडे सर्वात मोठी मदत झाली ती द्वारकानाथ संजगिरीची. पप्पू आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता आणि पप्पू माझा एकदम हे होता की त्याला कॉन्फिडन्स होता की संजय तू खेळशील, तू विचार करू नको, खेळशील. आणि एक दिवस काय झालं की दिलीप वेंगसरकर मकरंद वांगणकरांबरोबर फोर्ट विजयवर मॅच बघायला आले, रतन शर्माला बघताना. आणि त्याचवेळी मी धरमसिंग मोराजीच्या अगेन्स्ट बॅटिंग करत होतो, 110 नॉट आउट होतो. आणि तेव्हा पप्पू धावत आला आणि मला म्हणाला की बघ पाटला, एक दिवस दिलीप तुझ्यासाठी येतील. आणि तेव्हापासून मला वाटायला लागलं की नाही मी आता करू शकतो. त्याच्यानंतर सलग 2 वर्ष माझ्या मेहनतीमुळे, परफॉर्मन्समुळे, त्यावेळी मी कांगाली सी डिव्हिजनला खेळत होतो, यंग फ्रेंड्सला. 2 वर्ष मुंबईच्या 30मध्ये असायचो. पण 30मध्ये पहिली नावं संजय पाटील वगैरे वगैरे सगळे, आणि खाली जी असायची ते रवी शास्त्री, संजय मांजरेकर, दिलीप. पहिला आनंद व्हायचा की 30मध्ये माझे पहिली 10मध्ये माझं नाव आहे. पण 2 वर्ष फक्त 10मध्ये 11मध्येच नाव असायचे, बाकीचे 11 नावं खाली असायची. पण तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की ह्यांच्यापर्यंत मी जाऊ शकेन, फक्त जास्त मेहनत करायला लागेल. आणि सुदैवाने मग मला DPZला चंदू होता, लालू होता. त्यांनी ज्यावेळी मला सांगितलं की तुम्हाला माझ्याकडे खेळायला पाहिजे, त्यावेळी नरेंद्र तामाणे सर होते, त्यावेळी इंडिया सिलेक्ट चेअरमन होते, इव्हन DPZचे आपलं मुंबईचे चेअरमन. त्यांनी मला बघितलं त्या सिलेक्शन मॅचमध्ये. ते मी 4-4 दोन्ही इनिंगला 4-4. त्यावर्षी फक्त एकच माझ्या भाग्याचं काय की त्यावर्षी सिलेक्शन ट्रायल्स झाल्या. हे 87ची गोष्ट आहे, 86-87. त्या सिलेक्शन ट्रायल्समध्ये लालू आमच्या टीमचा आणि चंदू अपोजिट, आणि तिथे मला दोन्ही इनिंगला 4-4. ते सुलक्षण कुलकर्णी वगैरे खेळला आणि मला 4-4 विकेट्स मिळाले. तर नरेंद्र तामाणे सर इम्प्रेस झाले आणि त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की तू DPZला खेळ. आणि तिथे खेळल्यानंतर चंदू लालू असल्यामुळे ऑफकोर्स ती जे काय टेम्परमेंट होतं ते माझ्यात क्रिएट झालं, जे जी डिव्हिजन आणि एच डिव्हिजन नव्हतं. पण बाउन्स बॅक व्हायची कॅपॅसिटी पहिल्यापासून, की जर मला कोणी असं सांगितलं तू हे करू शकत नाही तर मी करणार, आणि तेच करत आलो. आणि आत्तापर्यंत तसंच झालं. आणि मुंबईला जर खेळायचं असेल तर मला असं वाटतं प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की तुला अरे म्हटलं तर कारे ठेवायची कपॅसिटी तुमच्यात पाहिजे, बाउन्स बॅक व्हायची कॅपॅसिटी पाहिजे. तर मला असं वाटतं की ते सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जर माझ्यासारखा एच डिव्हिजन टाईमशील्ड आणि सी डिव्हिजन कांगाली खेळलेला त्याच वर्षी रणजी ट्रॉफी खेळतो तर कोणी खेळू शकतं, आणि आता मी चेअरमन होऊ शकतो. त्यामुळे एक चांगली संधी आहे तुम्हाला सगळ्यांना. पण हे जे आरेला कार्य करायचा जो पिंड आहे, ओके, ती म्हणजे वरळीवरनं आले. बऱ्याच जोडांसाठी ती जित्याची खोड आहे, बरोबर. पण एक्झॅक्टली उलट होतं ना, की विशेषतः ते जे मुंबई क्रिकेटचं वलय, आणि एकदा तुम्ही असे आजूबाजूला ज्यांची तुमच्या काळात तुम्ही जास्त वाचत होतात, फोटोज बघत होतात आणि मैदानावर जाऊन बघत होतात, राईट. आजकाल जे आयडल्स आहेत तर त्यांच्यासमोर गेल्यानंतर दबल्यासारखं, त्याचं कारण आहे दबून राहणं हे सर्व्हायव्हलचं इन्स्टिंक्ट होतं. तुमच्यासारखी व्यक्ती कशी काय टिकली? तुला प्रत्येक वेळी इनसिक्युरिटी क्रिएट झाली पाहिजे आपल्यामध्ये, की जर मला ह्या मॅचमध्ये परफॉर्मन्स नाही झाला तर मला हाकलून देतील. ती इनसिक्युरिटी आज कुठच्याही मुलामध्ये नाही आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पालक आहेत, त्याचे कोचेस आहेत, की त्याला बोलायलाच लागत नाही आहे. आज मी जवळजवळ 20-21 वर्ष आहे अमोल. प्रेशर वडिलांकडनं, पालकांकडनं आणि त्यांच्या कोचेसकडनं येतो आहे. आणि त्यामुळे त्यांना तो स्ट्रीट स्मार्टनेस असायला पाहिजे क्रिकेटरमध्ये, इनसिक्युरिटी असायला पाहिजे, जे गेल्या 3 वर्षात आम्ही क्रिएट करतो आहे. आणि त्यामुळे त्याचं एक फलित आहे की आपल्याला 2 वर्षापूर्वी चॅम्पियनशिप मारली. गेल्या वर्षी आपण इनसिक्युरिटी सेमीफायनलपर्यंत आलो. आपले सिनियर्स हॉरिबल खेळले, त्याविषयी वाद नाही आहे. आणि मला असं वाटतं तू कंटिन्यू करावंस.
की त्याच्यामुळे आपण हारलो, की 80 रन्सनी मुंबई हरण्या इतकं नव्हतं. दुसरी गोष्ट काय की त्या मुलांमध्ये तो स्ट्रीट स्मार्टनेस काय येत नाही, कारण अननेसेसरी पालक खूप इन्व्हॉल्व होत आहेत. चांगली गोष्ट आहे की ते होत आहेत, पण एवढंही नको की त्यांचं सगळं दबलं जात आहे, त्यांचा स्मार्टनेस कुठेतरी उघडा पडतो आहे आणि त्यांना मला ते एकच असं घोड्याला कसं आपण ते लावतो की मला एवढंच करायचं आहे, मी 30 केले तरी मी मुंबई टीममध्ये येणार आहे. एवढं स्वस्त तेवढ्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे हा जो इंटरफिअरन्स आहे किंवा 11व्या वर्षी जो मुलगा बॅग घेऊन घरातून बाहेर पडतो, तो पहिली भीती त्याच्यात ती असते की माझे वडील संध्याकाळी मला विचारतात मला रन्स काय केलेत की नाही. ती आमच्या वेळी नव्हती. त्यावेळी आमच्याकडे कसं होतं की ब्लेझिंग इन डिस्गाईज, की माझे वडील टायपिस्ट होते. त्यांनी मला कधीच सांगितलं नाही क्रिकेट खेळ. त्यांनी सांगितलं टायपिंग कर आणि क्लार्कमध्ये बस. पण मी घाबरून खेळायचो. आणि ज्यावेळेस मला असं वाटलं मुंबई टीममध्ये आल्यानंतर मला एकच भीती होती, कायम भीती. प्रत्येक पहिल्या वर्षापासून 93 पर्यंत माझी कारकीर्द 89 ते 93. त्या 93 पर्यंत प्रत्येक मॅचमध्ये मला असं वाटायचं की भले मी आदल्या मॅचला 4 विकेट्स 5 विकेट काढल्या, तरी मला एवढं माहिती आहे की उद्याच्या मॅचला, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की उद्याच्या मॅचला जर मी 5 विकेट्स नाही काढल्या किंवा मी बॅटिंग नाही केली तर मला घरी आहे. ही इनसिक्युरिटी प्रत्येक क्रिकेटरमध्ये जेव्हा होईल तेव्हा परत आपल्या ते सुगीचे दिवस येतील. ओके. मग आता मला सांगा, या सगळ्या याच्यात आत्ता तुम्हाला तुमच्या पदार्पणाच्या सामन्याची डेब्यू मॅचची आठवण एखादी? कसं आहे, हां, तो एक फार महत्त्वाचा आहे की मी दिलीप सरांच्या अरे माझे देव होते दिलीप वेंगसरकर, संजय मान, सचिन तर आम्ही डेब्यूज केला, सचिन त्या वर्षीच केला होता, विनोद. पण संजय, दिलीप सर, रवी, हे सगळे देव होते. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण जेव्हा मी दिलीप सरांच्या बाजूला धावायचं, एक प्रकारचं वेगळं एक हे यायचं. तो पहिल्या वेळी मी धावायला गेलो त्यावेळी दिलीप सरांनी मला प्रश्न विचारला वानखेड्याला, अरे क्लब कुठच्या क्लबला खेळतोस तू? म्हटलं सर यंग फ्रेंड्स हा क्लब आहे. नंतर त्यांनी विचारलं अरे म्युन्सिपाल्टीला. मी ते पण आश्चर्यचकित झाले, पण त्यांना एवढी गॅरंटी होती. मग मी पहिली मॅच जी आम्ही सुरतला खेळलो तिथे मोठा एक किस्सा झाला. मग का वेंगसरकर हा माणूस ग्रेट आहे किंवा कॅप्टन म्हणून असे लोक का असतात जे आता आपण थोडासा कमी पडतो आहे. आज आपण पर्सनल गोष्टीवर खूप हे होतो आहे की याचा ॲटिट्यूड आहे, याचा हे आहे, त्याचा तो आहे, या प्रॉब्लेममध्ये जास्त लक्ष जातं. आज तू अमोल जर ग्राउंडवर गेलास तर तो कोच त्यांचे प्लस पॉईंट सांगण्यापेक्षा तो अरे याचा ॲटिट्यूड खराब आहे रे, त्याचा हे खराब आहे रे, याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जाते. त्यावेळी का नव्हते तुला सांग की पहिली मॅच सुरतला होती, मला त्यावेळी पाईल्सचा त्रास होता आणि माझा रूम पार्टनर जयप्रकाश जाधव होता आणि आम्ही रूममध्ये बसलो होतो आणि मला ना मला टॉयलेटसाठी खूप वेळ लागायचा. तर मी पहिल्या दिवशी आमची जी गाडी होती ती 7 वाजता जाणार होती दर होते. तर 7:05 मी खाली आलो. तर दिलीप सरांनी असं मागे रागात फक्त बघितलं, मी काही रिॲक्ट नाही झालो. दुसऱ्या दिवशी जयप्रकाश जाधवला सांगितलं मॅचच्या आदल्या दिवशी की जेपी यार मी पहिलं सगळं करून घेतो. खाली आलो त्यावेळी गाडी निघून गेलेली होती. दुसऱ्या दिवशी मॅच आहे, गाडी निघून गेली. तर विजय भोसले सर मॅनेजर कम कोच होते, ते बसलेले होते, ते उभे होते. मला म्हणाले की अरे चला चालत, दिलीपने सांगितलं चालत घेऊन ये त्याला. आता माझ्यासारखा म्युन्सिपाल्टीमधून आलेला माणूस ज्याच्याकडे काही हे नाही, काही नाही, बॅकग्राऊंड नाही आहे, ना रणजी ट्रॉफी अंडर 19 ना 23 काही नाही खेळ, त्यावेळी 20 नव्हतंच म्हणा, 22 होतं, काही न केलं आणि अशा इंडियाचा कॅप्टन, भारताचा कॅप्टन सांगतो याला चालत घेऊन या. म्हणजे माझी ही शेवटची मॅच मी समजलो होतो की आता संपलेलंच आहे. जेव्हा मी ग्राउंडवर आम्ही चालत गेलो, सर पण एवढे प्रामाणिक होते, मी त्यांना म्हणतो रिक्षाने नाही नाही, त्यांनी सांगितलं चालत घेऊन गेलो. 20 मिनटं आम्ही ग्राउंडवर. तिथे गेल्यानंतर असं दाखवलं की आविर्भावात होते की काहीच काही झालेलं नाही. आणि ज्यावेळी प्रॅक्टिस संपली 1 वाजता, त्यावेळी अमोल 8 वाजता पहिला बॉल टाकायचो, 10:15 वाजता फक्त 15 मिनटाचं काहीतरी खाण्यासाठी, 10:30 ते 1, 8 ते 10:15, 10:30 ते 1 शेवटचा बॅट्समन बॅटिंग करेपर्यंत आम्ही टाकायचो. आणि त्यावेळेस फक्त 7 बॅट्समन बॅटिंग करायचे. बरोबर. 5 वर्षामध्ये मला फक्त 2दा, आणि ते पण केव्हा ज्यावेळी हे कंटाळ केला त्यावेळी आम्हाला बॅटिंग दिली. 5 वर्षात 2दा. एक तर केव्हा तरी दिलीप सरांनी ती विकेट ओली वाटली, ते मला म्हणाले की अरे त्या पाटलाला बॅटिंगला पाड. मी गेलो. आणि एकदा केव्हा तरी 5व्या वर्षी काहीतरी मिळाली. इथे व्हायचं असं की प्रॅक्टिस संपली आणि त्यांनी भोसले सरांना सांगितलं अरे मी संजयला घेऊन चाललो आहे. मला वाटलं संजय मांजरेकर असतील आणि मला म्हणाले सर चल. मी शॉक झालो की माझा देव मला सांगतोय माझ्याबरोबर चला. खूप मोठी गोष्ट आहे अमोल
बरोबर. की एक इंडिया सर कॅप्टन होते, चल. आणि त्यावेळी तो महेश पिठावाला आले होते त्यावेळेस, आणि त्यांची मोठी गाडी होती कुठची मला माहिती. ती गाडीमध्ये मला घेऊन गेले आणि मध्ये विचारलं काय खाणार, उसाचा रस पिणार काय. तर मी चक्रावलो होतो की ह्या माणसाबरोबर मी बोलायचं काय, ज्या माणसाने मला सकाळी सांगितले चालत घेऊन ये. तर मी म्हटलं की सर काही चालेल, आम्ही उसाचा रस प्याल. त्याच्यानंतर सांगितलं लस्सी पियाची. तर मी मनात म्हणतो तुम्ही काही द्या, पण मला उद्या मॅच खेळवा. आणि तो जो मनातला एक भीती होती ती तिकडे निघून गेली. म्हणून असा कॅप्टन पाहिजे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये 2च मोठे कॅप्टन बघितले. बाकी सगळे होते, रवी शास्त्री होता, सचिन होता, 3 कॅप्टन असे होते की जे प्लेयर्सची काळजी करायचे. दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर. संजय मांजरेकरचा एक किस्सा तुला सांगतो मित्रा. पारस मांबरेची डेब्यू आणि दिलीप चंद्रकांत पंडित, चंदू तर म्हणजे मोठा. आम्ही UPला गेलो होतो, कानपूरला. UPची मॅच होती. 4 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. मला ह्या मीडियम अमोल तू चांगले 3-4 इंटरव्ह्यू मी तुझे बघितलेत, खूप छान केलेस. पण या इंटरव्ह्यू माझी कारकीर्द छोटी आहे, पण ती इन्स्पिरेशन असेल की कोणीतरी मनापासून घ्यायला पाहिजे की माझ्यासारखा माणूस खेळतो आणि तिथे सेट होतोय. नुसता एक रणजी ट्रॉफी खेळून मी क्लार्क म्हणून बसलो नाही आहे, तेव्हा तुम्हीही करावा. तर त्या मॅचला काय झालं की UP वर्सेस, आणि आपली साईड होती दिलीप वेंगसरकर, मला वाटते संजय, सचिन, विनोद, चंदू, लालू, फुल साईड होती. आणि शशिकांत खानकर त्यांचा कॅप्टन होता UPचा. दुर्दैवाने, आणि ती पारसची डेब्यू मॅच. दिलीप सर नव्हते वाटते, मला वाटते रवी होता. संजय लीड करत होता. 92-93 संजय लीड करत होता. आपण पावसामुळे हारलो, टॉसमुळे. तर ह्या लाईनअपला पारस मांबरेचा डेब्यू होता. का प्लेयर्स संजय मांजरेकर मला का आवडतो की चंदू आणि की पारसचा डेब्यू होता. पारसने त्यावर्षी लोकल क्रिकेटला जबरदस्त टाकले होते, म्हणजे जबरदस्तच करत होता. आणि तो आला होता मेन थिंग, आणि ती त्याची डेब्यू मॅच होती. 4 दिवस लंचपर्यंत पाऊस होता. 4थ्या दिवशी, शेवटच्या दिवशी का 5व्या दिवशी शेवटच्या लंचला मॅच सुरू झाली. लंचपासून अचानक संजयच्या मनात काय आलं, आणि संजयने सांगितलं आपण टीला डिक्लेअर करतोय. तर सगळेजण शॉक झाले की आता ऑलरेडी टॉसवरच जाणार आहे मॅच, तर कशाला डिक्लेअर करायचं. तर मला वाटतं समीर दिघे आणि मला वाटतं जुबीन वगैरे कोणतरी होता. बरोबर. आणि त्याने आम्ही काहीतरी 70-80 केला आणि आपण डिक्लेअर केला. तोपर्यंत सगळ्यांच्या मनात एकच की ही काय मॅचला अर्थच नव्हता, तर संजयने का डिक्लेअर केला. तेव्हा संजय बोलला की पारस, आणि त्यावेळेस काय चाललं होतं की तो रनआउट वगैरे बरंच होत होता. त्यामुळे तो सगळ्यांसमोर बोलला की तो कोणाला टॉसला जायचं तर जा, कारण माझं बरोबर नाही आहे. पण जर आपण ही मॅच टॉसवर हारलो तर पारसला त्याचा डेब्यू बॉल टाकायला आणखी 1 वर्ष थांबायला लागेल, आणि ते मला करायचं नव्हतं. हा कॅप्टन्सी जो क्लास होता की संजयच्या अंडर बॉलिंग टाकताना मी मला वाटतं फायनलला एका एंडनी 52 ओव्हर्स टाकल्या किंवा केव्हाही, ते मी तुला नंतर सांगीनच की दिल्लीच्या अगेन्स्ट ज्यावेळी मॅच खेळत होतो त्या मी ॲक्च्युली ही फायनल जी खेळलो आहे ती मी फक्त संजय मांजरेकरसाठी खेळलो. मी आता ओपनली डिक्लेअर करतो की दिल्लीच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनल होती आणि आपले काहीतरी 135 वगैरे आऊट झाले होते. दिलीप वेंगसरकर आऊट झाले, संजय वगैरे सगळे आऊट झाले होते, लालू, शिशिर, आणि 137-138ला तर तेवढं हे माहीत नाही, आणि 7 विकेट गेल्या. आणि चंदू एका एंडनी बॅटिंग करत होता. बरोबर. आणि चंदू एका एंडनी बॅटिंग करताना मी गेलो, आणि त्यावेळी 10 टेस्ट क्रिकेटर, 9 टेस्ट क्रिकेटर आणि 11 प्रसाद देसाई. बरोबर. तर हेल्मेट कोणाकडे मागणार, आणि मी म्युन्सिपाल्टीत होतो, हेल्मेट कोणाकडे मागणार. तर मी मागे बघायचो, हेल्मेट नाही. आणि मी घाबरत नव्हतो. अतुल वासन, मनोज प्रभाकर आणि कोणतं संजीव शर्मा होता. मला भीती नव्हती. मला एकच भीती होती की मी आऊट झालो तर मागे प्रसाद देसाई होता आणि कोणतरी एक होता, सलील होता. त्यामुळे मी म्हटलं ॲटलिस्ट, आणि मी स्वतःला त्यावेळी बॅट्समन समजत होतो कारण मी करायचो. तर मी म्हटलं मी आऊट होऊ नये म्हणून मला हेल्मेट पाहिजे होतं, पण मी मागू नाही शकलो. मी विदाऊट हेल्मेट गेलो. त्यावेळी 3:30 संध्याकाळचे 3-3:30 वाजले होते. आणि तिकडे ना काय होतं की फिरोजशाह कोटलामध्ये संध्याकाळी असा एक ब्रीज येतो, तो बॉल चांगला मूव्ह होतो. तिथे बॉल ना मूव्ह झाला, आणि त्यांनी पहिला बॉल जो बाउन्सर टाकला मनोज प्रभाकर, तो माझ्या डोक्यावरून गेला, मला कळलंच नाही. आणि स्लिपमधून त्या कीर्ती आझादची वगैरे फालतू बडबड चाललेली होती, शिव्या वगैरे देत होते, म्हणजे एकदम घाण शिव्या चालल्या होत्या. आणि चंदूला माहिती होतं मी गरम डोक्याचं, मी 2-3 वेळा बघितलं. तर चंदू तिथून मला म्हणाला
पाटला गप्प बस. ते तिसरा बॉल मी कुशीत खाल्ला आणि ओव्हर झाली. ओव्हर झाल्यानंतर हे फार महत्त्वाचं आहे की मुंबई क्रिकेट काय असायला पाहिजे, काय असतं आणि काय होतं हे याच्यामुळे समजतं की ओव्हर झाली. ओव्हर झाल्यानंतर चंदू माझ्याकडे आला. मला म्हणाला, पाटला ते तुला असेच देतील आणि दुसरी गोष्ट, आता तू काही करू नको, फक्त 20-25 मिनटं टीला आहेत, आपण खेळून काढूया. तर मी माझ्या तोंडावर आलो होतं की फक्त मला हेल्मेट घालू दे, कुठे लागला तर मी आतमध्ये जाईल. तर मी म्हटलं, चंदू हेल्मेट. बोलतो, हेच मी तुला सांगायला आलो आहे. काय चंदू पंडित ग्रेट का, मॅन इन क्रायसिस ऑलवेज. तर चंदू मला म्हणाला, तेच मी तुला सांगायला आलो आहे संजय, मी सगळे ओव्हर्स खेळून काढतो, तू 1-2 बॉल जे येतील. मी म्हटलं, चंदू आऊट नाही होणार. आणि जितके बॉल लागले, अमोल मला संपूर्ण काळा झाला होता, जितके बॉल लागले तितके मी मनाला शिव्या घालत होतो की ह्यांना मी आऊट होणार नाही. आणि मला मी 45 केले, 45 काहीतरी केले आणि चंदूनी 100 केले. तुम्ही 44 केले, चंदूकरांनी 74 केले, 100 केले. ते दुसऱ्या आणि त्याच्यानंतर रिटायर. मला तेच विचारायचं तो किस्सा. तर तो राग आहे की नाही. हां, सेकंड इनिंगला मला 1 डाऊन पाठवलं काहीतरी आणि बाउन्सर बीमर काहीतरी मनोज आणि ते फोडून टाकत. पुढच्या 1 विरांनी आपण जिंकलो फर्स्ट इनिंग, म्हणजे आपण आलो सेमीला. आणि सेकंड इनिंगला ते लोकांना चिडून मग पुढून टाकत राहिले. त्यामुळे अंदाज यायचा नाही. तर मला ना बॉल लागला, हा अजूनही तो आहे. आणि माझा हा नाही करंगळीवर लागला, खेळायला गेलो आणि तिथे क्रॅक झाला. हा तो मुद्दाम कोटकर माझ्या मुंबईसाठी हे महत्त्वाचं आहे. व्हॉट इज संजय मांजरेकर की मला मी लालू आणि चंदू बहुतेक 3 जण इंज्युअर्ड झालो आणि आम्ही कोणतरी 3 दुखापत. स्कोरबोर्ड मध्ये 2 रिटायर आणि चंदू सर. चंदू सर आणि लालू पण लागला लालूला. आणि त्यानंतर सेकंडिंगला आपण म्हणजे जवळजवळ 600-700 रन्स केले. कारण शिशिरनी मोठी इनिंग. अरे शिशिर वॉज ग्रेट. शिशिर संजयने 150 केले. ऍक्च्युली तुला खरं सांगू काय, शिशिर माझा नाही आवडतंय का त्याचं अपिअरन्स जे होतं ना ड्रेसिंग रूम मध्ये शिशिरचं, असं वाटायचं रे हे शिशिर होता, संजय सगळे ते. तर तो हा कळवलं रे, मला काय समजेच ना रे. आणि मी आतमध्ये आलो. मग चंदू पण मला वाटतं ते लोक पुढे येऊन टाकत होते आणि मॅच संपली, सॉरी इनिंग संपली. त्याच्यानंतर जे मुंबई क्रिकेट आहे ते इकडे आहे. त्याच्या अगोदरची एक किस्सा तुला सांगतो. त्यांच्याकडे पण सगळे होते एक्सेप्ट रमण लांबा, सगळे मोठे होते, म्हणजे दिल्लीतले दादा लोक होते. तर जे रणजी ट्रॉफीसाठी करतात ते अजय शर्मा वगैरे वगैरे सगळे, मनिंदर सिंग वगैरे. आपल्याकडे तर बॉसच होते सगळे. मीटिंग झाली. हे आजच्या लोकांनी, आजच्या जे सो कॉल्ड क्रिकेटर्स आहेत मोठे, त्यांनी पण हे ऐकावं फार की होप की अमोल हे सगळं तू एडिट न करावं असं मला वाटतं. बिलकुलच. त्याचं कारण काय, ह्या दिस इज द बेस्ट मीडियम थ्रू विच आय कॅन सेंड माय मेसेज. इज व्हेरी प्रॉपर मीडियम. तर जे आत्ता कुठेतरी मी गेले 2-3 वर्षात कुठेतरी कमी बघतोय की इंटेग्रिटी काय असते किंवा मुंबईसाठी काय असायला पाहिजे. तर सगळेजण, आणि संजयनी सगळ्यांना बोलतं केलं. संजयनी सांगितलं, मीटिंग घेतली आपली फिरोज शाह कोटलावर, की त्यांनी सगळ्यांना विचारलं की प्रत्येकाने प्रत्येकाचे व्ह्यूज द्यायचे आहेत. फार महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने प्रत्येकाचे व्ह्यूज द्यायचे आहेत. तर चंदू म्हणाला की आपल्याला फिल्डिंग थोडी हे करायला आहे. सचिननी काहीतरी सांगितलं. सगळे सांगत होते. दिलीप सर कोपऱ्यात बसले होते. दिलीप सर कोपऱ्यात. संजयनी दिलीपला रिक्वेस्ट केली की प्लीज, त्यांनी जे सांगितलं ते आज मुंबईत मिस करतोय आपण. सर एवढंच म्हणाले, 5 दिवसाची मॅच आहे, 5 दिवस कुठची दोस्ती बिस्ती ठेवू नका. त्यांच्यात इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येऊ दे. लेट देम फील दॅट दे आर फुली. दीज वेअर सरांचे. आणि त्यांनी तसं वागून पण दाखवलं. त्याच्यानंतर चला, मला बाकीच्यांना प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाचं काम काय. आम्ही गेलो. मी ऑलवेज सरांच्या बाजूलाच रनिंग करायचो, कारण सर पण कसे 1 राऊंड मारले की आतमध्ये बसायचं आणि मी पण तेवढं फिल्डिंगला बकवास होतो, त्यामुळे मी पण आतमध्ये जाऊन बसायचो. तर सर आणि मी बाजूला. तेव्हा रमण लांबा आणि मनोज प्रभाकर धावत होते आणि आम्ही इथून चाललो. इंडिया कॅप्टन होते. तर मनोज प्रभाकरनी दिलीप सरांना बघितलं, थांबला आणि मॉर्निंग दिलीप. तेव्हा दिलीप सरांनी अशी कडवट रिॲक्शन दिली. तो थांबला आणि तो पॉईंट होता जिथे डॉमिनन्स सुरू झाला मुंबईचा. मुंबईचा जो डॉमिनन्स होता ना, तो असा होता की ते इथेच बघायचे कायम हे लोक. फायनलला ज्यावेळी कपिल बॉलिंग टाकत होता, मला माहीतच नव्हता कपिल आहे, तो भंडारी म्हणून होता, त्यांनी विकेट्स काढल्या.
दिलीप सर जी काय बॅटिंग करत होते ना, म्हणजे यू कुड फील की ते माणसाचं काय चाललंय. आणि मी ज्यावेळी गेलो त्यावेळी सॉरी आपण फायनलकडे याच्या आधी क्वार्टर फायनलचा एक किस्सा मला तुमच्याकडून ऐकायचा आहे. हा तर तो सॉरी अर्धवट राहिलं. क्वार्टर फायनल आता ही 1990-91 ची क्वार्टर फायनल आहे सर, तुम्ही म्हणत होता तशी दिल्ली मुंबई. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. पहिली इनिंग 1 रननी मुंबईचं लीड मिळालं, मॅच संपली होती, ती मुंबईने अजून संपवली कारण काय 400 आणि दिलीप सरांचे 88. ओके, त्यामुळे मॅच संपली. अशा वेळेस वर्कलोड मॅनेजमेंट न करता 5व्या दिवशी डिक्लेअर का केलं? आणि तेच महत्वाचं सांगतो ना, खूप महत्व. असे बघ, म्हणून मी आज घालतो की मुंबई आहे की आम्ही दोघे इंजोर्ड, इनफॅक्ट तिघे झालोय, पण ते 2 दाखवतोस तू. मला वाटतं लालू पण इंजोर्ड झाला होता वाटतं. तिघे जण कोणतरी इंजोर्ड झालो. संजय पिसाटला होता. म्हणून मला संजय खूप आवडतं. कारण ते की तो प्रो मुंबई होता. त्यांनी खूप चांगला प्रश्न आहे. तर तिला सगळ्यांनी आपसले होते, म्हणजे 100 वगैरे केले होते. शिशिरनी चांगले केले, इव्हन चंदूनी केलं, दिलीप सरांनी 80-90, सचिननी 100 केले होते. तरी संजयच्या मनात ते वेगळंच असायचं. संजय म्हणाला की आपण डिक्लेअर करतोय. तर राजू उभा होता, राजू आणि सलील. राजूनी सलीलला आपलं संजयला विचारलं, अरे संजय, आता 2 दिवसांनी आपण सेमीफायनल खेळतोय. संजयनी ज्या पद्धतीत राजूला जो डिवचलाय, राजू आपले 3 प्लेयर्स इंज्युअर्ड केलेत, मला त्याच्यातला एक तरी प्लेअर हॉस्पिटलला गेलेला पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर आत्ता मी तुला सांगतो यू आर ड्रॉप्ड. आणि त्याच्यानंतर जी बॉलिंग टाकली गेली, म्हणजे अक्षरशः आम्ही वेडे झालो होतो की मी तर आतमध्ये बसलो होतो. एक जण आतमध्ये येत होता. 5 नंबरला मला वाटतं मनिंदर वगैरे वरती आला का कचाकच गेले. आणि त्यात काय झालं, तो एक त्याचं नाव मला आठवत नाही, बंटू सिंग. आणि सचिनकडे त्यावेळी ना एक चांगला खांद्यातून बाउन्सर चांगला द्यायचा सचिन. तर सचिनला पण काय स्फुरण आला माहिती, सचिननी बॉल काढून घेतला की ते माझ्याकडे, आणि त्यांचा पहिला खांद्यातून जो दिलाय तो डायरेक्ट फुटला. आणि त्याच्यानंतर नंतर एक 20 मिनिटांनी मॅच. सो ते स्पिरिट आहे ना की माझ्या टीमला झालं तर मी सोडणार नाही. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मला मॅन मिळाला आणि मी ते ट्रॉफी घेऊन फ्लाईटवरून आलो. आणि विनायक दळवी, बघ ही इन्सिक्युरिटी काय असते बघ. त्यावेळी विनायक दळवी माझे चांगले मित्र होते, आहेत अजूनही. ते एअरपोर्टला मला भेटले आणि त्यांनी मला विचारलं, संजय चांगलं केलं वगैरे. ठीक आहे, तोपर्यंत माझा हाच पूर्ण सुजला होता. बॉलिंग हँड असा सुजला होता. आणि मी असं, तर मला म्हणाले काय रे. तर मी म्हणालो की सर बिमर घेतलं आणि मला असं वाटतं थोडासा प्रॉब्लेम आहे. मला अजून आठवते माझ्या बायकोनी ज्यावेळी सकाळी, आणि दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस होती 9 वाजता, कारण 1 दिवसच गॅप होती आणि नंतर लगेच हैदराबादच्या अगेन्स्ट मॅच होती सेमीफायनल्स. बरोबर. तर माझ्या बायकोनी 7 वाजता उठवलं. मला ते सहन होत नव्हतं. तर बायको मला म्हणाली, अहो पेपरला वाचा, त्यात लिहिलं होतं की संजय पाटीलला दुखापत. मॅन ऑफ द मॅचवर काही नव्हतं, संजय पाटीलला दुखापत, पॅडी शिवलकरचे पुनरागमन. आम्ही बोललो मेलो, आता हे जर परत आले तर मी परत, म्हणजे एवढं करून ही इन्सिक्युरिटी फार महत्त्वाची होती. तर मी बोललो चला जातो. आणि त्यावेळी म्युन्सिपालिटी होतो. मी असा सुजलेला हात घेऊन मी KM हॉस्पिटलला गेलो. KM हॉस्पिटलला त्या समशी होते, अरुण समशी. तर ते बघितला माझा हात सुजलेला. मला म्हणाले की अरे काय, थांब तुझा एक्सरे काढतो वगैरे. त्यांनी काढला. त्यांनी सांगितलं की इकडे फ्रॅक्चर आहे, इथे क्रॅक गेला आहे. ते म्हणाले तुला आता ते प्लास्टर वगैरे करतो. तर मी वेळा झालो. तर प्लास्टर दुसऱ्या दिवशी मॅच आहे, प्लास्टर. मी म्हटलं कायसाठी. नाही तुला आता 4 का 7 आठवडे खेळता येणार नाही. मी घाबरलो. त्यावेळी आपला मोबाईल वगैरे नव्हता. मी म्हटलं सर मी टॉयलेटला जाऊन येतो. खाली उतरलो, टॅक्सी केली. मला अजून आठवतं आहे, तिथून 77 का 78 रुपये बिल झालं. डायरेक्ट वानखेडेला. हाताला फक्त तरी स्टिकिंग प्लास्टर 2 काट्या लावल्या होत्या, ते करणार होते तोपर्यंत पळालो. मी गेलो तिथे आणि खिशात हात ठेवला, कारण प्रेसवाले सगळे बाहेर होते संजयकडे. तर संजयला वाटलं मी दांडी मारली. संजयने सुरू केली शिव्या वगैरे, हे बघा हे मोठे आले मॅन ऑफ द मॅच वगैरे. मी सगळं बोलून दिलं आणि मग म्हटलं संजय, समशी सर सांगतायत की 7 आठवडे तुला खेळता येणार नाही. संजय सिरियस झाला. मला म्हणाला नाही तू मला टीममध्ये पाहिजे. बघ अमोल,
जो मुलगा एस डिव्हिजनमध्ये फक्त संजय मांजरेकरला फोटोत बघतो आणि तो मुलगा ज्यावेळी मला सांगतोय की तू मला हवा आहेस, हे सर्वात मोठं लक्षण आहे माझ्या आयुष्यातलं सक्सेस. आणि हे प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि हे फ्रॅक्चर असताना तुम्ही फायनल खेळलात. फायनल सोडून ते सॉरी सेमीफायनल खेळला. 4 विकेट्स 43 ओव्हर्स 71 रन 4 विकेट. मला माहिती आहे कारण ते विकेट्स मला माहिती. मला तू बाकी सांगितलं कारण त्या विकेट तुटतात आणि एक पॉईंटला ब्रिलियंट कॅच घेतलाय. ब्रिलियंट पॉईंटला कॅच घेतला आणि त्याचं ते कटिंग मी त्यावेळी ते पीके कामत सर बघा म्हटलं सर फिल्डिंग आणि मग ते केलं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनीच आपली फायनल होती. पण ते देवाने कसं केलं माहीत नाही. पण मी त्या ह्याच्यात एकाईने 52 ओव्हर टाकलेत मी ते कॅचेस भरपूर गेल्या. कॅचेसमुळे आम्ही हारलो, नाही तर हारलो नसतो. हां ती फायनल बरोबर. या सेमीफायनलमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे एका खेळाडूबद्दल. म्हणजे ऑब्व्हियसली संजय मांजरेकरांच्या कर्णधार पदाबद्दल तुम्ही पण बोलताय. बाकी सगळे जे आपण खूप मोठा मुंबईच्या दिग्गजांशी गप्पा मारल्यात, मांजरेकरांची स्वतः पण गप्पा मारल्यात, त्याच्यात पण त्यांच्या कॅप्टन्सी स्किल्सची चुणूक प्लेयर्स कॅप्टन. दिलीप सरांबद्दल रकानेच्या रकाने भरून जातात. तेंडुलकरांबद्दल काय बोलायचा हा सगळ्यांना प्रश्न पडतो. विनोद कांबळे नावाचा तुमचा एक टीममेट होता नाही का, तुम्ही जेपी जाधव उल्लेख केला. विनोद कांबळी ही नक्की चीज काय होती खरं सांगू तुम्ही आजच्या पिढीला सांगणार? नक्कीच मित्रा. सर्वात मोठी गोष्ट आहे, खूप मोठा क्रिकेटर. असा क्रिकेटर होऊच शकत नाही. काहीतरी काय झालं, मला वाटतं ही नाही, मी नंतर सिलेक्टर झालो 2002ला. म्हणजे माझ्यापासून तो खेळतोय आणि रन्स करून खेळतोय. असं नाही की हल्ली जे खेळतच राहतात तसे तो प्लेयर्स नाही आहे. दर मॅचला काहीतरी 100 वगैरे तो आणि वसीम, बाकीचे सगळ्यांचे मी समजतो. पण 2005ची गोष्ट असेल, 5-6 असेल, दिलीप सर काहीतरी एका पार्टीला हे लोक गेले होते, विनोद कांबळी, दिलीप सर वगैरे, आणि ह्यांनी काहीतरी पात्रगिरी केली असेल. सर आले आणि त्या आदल्या रात्री मला विनोदनी फोन केला, पाटला यार मला लीड करायची. आणि दिलीप सर तसे ऐकायचे की, कारण मी सगळीकडे फिरायचो किंवा त्यांना माहिती होतं, एक विश्वास होता. तर मी म्हटलं, मला वाटलं मी सरांना सांगितलं तर होईल, कारण काय म्हटलं विनोद काय विचार करू नको, तू लीड करशील, मी सरांशी बोलतो. राजू कुलकर्णी होता, मी होतो, मिलिंद रेगे आणि सर चेअरमन, त्यावेळी 4च होते. आणि सर जे ड्रेसिंग आपला यशात आले मीटिंग रूममध्ये, ते आले तेच बोलले त्या विनोदला बाहेर बसव. तर ना मी तिजलो की हे काय आता, मी काय म्हणजे मला कळे ना की जो रन्स करतोय त्याला बोलू. म्हटलं सर ते विनोदला बाहेर बसव. हा क्लास होता मुंबईमध्ये. तर माझ्या तोंडातून शब्दच हे ना की मी कॅप्टन्सीबद्दल बोलणार आहे. तर मी म्हटलं सर जास्त बोलायचं नाही, बाहेर. मला कळे ना काय झालं. म्हटलं सर त्यांनी काल मला म्हणाला की मी लीड हाकलून दे. सर काय व्हाय, आणि मग त्यांनी सांगितलं की डिसिप्लिनरी ग्राउंडवर त्याला बाहेर. त्याच्यानंतरचा किस्सा बघ अमोल, हा सगळ्यांनी मनात घ्यायला पाहिजे. आणि मला सांगितलं तूच जाऊन सांग. बरोड्याची मॅच, इट वॉज ॲट RCF. मी गेलो, म्हटलं विनोद तू ड्रॉप. तो मला त्याच्या कानावर आलं होतं. म्हटलं यू आर ड्रॉप्ड. मला हरकत नाही, 100च करतो. अमोल त्याच्यानंतर तो टाईमशील्ड खेळला सनग्रेसला. पहिली मॅच अगेन्स्ट इंडियन ऑइल, पहिल्या मॅचला 160-170, सेकंड मॅच अगेन्स्ट वेस्टर्न रेल्वे 150, तिसरी मॅच कर्नाटकवर, तिन्ही मॅच मी बघायला गेलो. तिसरी मॅच कर्नाटकवर होती, मला वाटतं BSES बरोबर. नलेश कुलकर्णी वगैरे, अमोल मुजुमदार त्यावेळी खेळला. 60 बॅटिंग करत होता आणि सगळे लंचला गेले. तिथून कर्नाटकवरनं सगळ्यांना तिकडे लंचला गेले, हा एकटा बसला होता. 60 बॅटिंग, त्याने पॅड काढले. म्हटलं बस, उघडा राहिला आणि सिगरेट शिलगावली. म्हटलं काय, आणि ते मुलं आली त्याची सह्या घ्यायला. काय विनोद काय करतोस सिगरेट. तू एकच शब्द बोलला अमोल, बोलतो ह्या लोकांनी माझं हेच कॉपी करायचं, जे लागोपाठ 2 मॅच 100 आणि आता पण मी 100 करणार आहे, त्याचं पण कॉपी करायला सांग ना मित्रा. तेव्हा हल्लीच्या लोकांना हे कळायला पाहिजे कुठची कॉपी करायची. अरे माकड दिसत असताना दाढी सगळेच वाढवतात, पण मग आपण पण तेच करायचं. अक्षय कुमारला ते कापलेले केस बऱ्याच दिसतात, तुम्हालाही दिसतील. ही कॉपी करण्यापेक्षा त्याच्या क्वालिटीची हे विनोदी. आणि त्या मॅचला त्यांनी परत 180 केले आणि परत ही वॉज ब्रॉट बॅक टू मुंबई क्रिकेट असोसिएशन.
दॅट इज द हिस्ट्री ऑफ मुंबई क्रिकेट. असे क्रिकेटर्स होते. त्या क्रिकेटरना बघताना आणि आत्ताचं कम्पेअर करताना असं वाटतं की दुःख होतं रे, की 5 वर्ष खेळलो मी, म्हणून तुला मगाशी बोललो 5 वर्ष खेळलो, भले इतरांसारखे मी 10 वर्ष वगैरे. दुसरी गोष्ट, आय एम नॉट ड्रॉप्ड बाय एनीबडी. आय डिडंट गो फॉर, आय डिडंट अटेंड दॅट इराणी ट्रॉफी, की जिथे तुला फील होतं की मी करू शकणार नाही. आणि त्याचं रिझन असं होतं, आय वॉज टोटली अंडरबोल्ड. मला असं वाटतं मी दुलीप ट्रॉफी सोडून आलो आहे. त्याचं कारण काय होतं की एक ग्रीड असते, की ती जी ग्रीड असते की कधी दुसरा खराब टाकतो आणि मला बॉलिंगला बोलवतो. जे दिलीप सर होते, संजय होता आणि चंदू असताना मी कायम दिलीप सरांकडे किंवा संजयकडे आणि शेवटी राजू कुलकर्णीकडे बघायचो की खराब मी येऊ. जी ग्रीड असायची ना, ती ग्रीड नंतर दुलीप ट्रॉफीनं संपली. कारण काय की विकेट जरी काढली तरी पुढच्या बॉलला ह्यांच्या डोक्यात ते सो कॉल्ड फास्ट बॉलरचं भूत प्रत्येक कॅप्टनमध्ये शिरलं होतं. त्यामुळे विकेट नवजोत सिद्धूची काढली विकेट नॉर्थ झोनच्या अगेन्स्ट. इमिजिएटली अबी कुरुविला लगेच बोलवलं, तर मी पडलं विकेट काढते, ॲटलिस्ट 5 ओव्हर तर द्या. त्यामुळे मग नंतर असं व्हायचं की मॅचला जायचं तर मला फक्त 10 ओव्हरसाठीच जायचं आहे, 10 ओव्हर दिवसातून टाकायचे आहेत. ती ज्यावेळी ग्रीड संपली त्यावेळी मला असं वाटलं की आता क्रिकेट खेळ, आणि 100 विकेट मला वाटतं 24-25 मॅच, आणि नंतरच्या पुढच्या 6 विकेटसाठी मला 9 मॅचेस खेळायला लागल्या. ह्याच्यासारखं दुर्दैव काय. मला असं वाटतं की ज्यावेळी हनुमंत सिंग सर कोच झाले मुंबईचे, त्यांनी प्रत्येकाला विचारलं व्हॉट इज युअर गोल. जे माझं पहिलं वर्ष होतं, दुसरं वर्ष, व्हॉट इज युअर गोल. दुसरं वर्ष. मला म्हणाले की व्हॉट इज युअर गोल प्रत्येकाला. तर सगळ्यांनी सांगितलं, विनोदनी सांगितलं 1000 रन्स करीन, प्रत्येकाने सांगितलं. मी कॅल्क्युलेट करत होतो, कारण मी म्युन्सिपाल्टीवाला होतो. मी म्हटलं मला 30 ते 35 विकेट या सीझनला मिळायला खूप झालं. तर सर मला बोलले इज दिस युअर अचिव्हमेंट, हे गोल आहे. येस सर. तर माझ्या अगोदर म्हटलं 60च विकेट्स आहेत, 60पैकी सलील अंकोला, राजू कुलकर्णी 10 तर काढतील, 15 तर काढतील, नंतरच्या उरलेल्या 30 काढल्या बस झालं. आणि तुला खरं सांगतो 3 वर्ष मी हायेस्ट विकेट टेकर होता. जसदेनवाला ट्रॉफी 3 वर्ष घेतली. मला वाटतं 36, 38 आणि 41 विकेट्स. कारण हे कॅल्क्युलेशन जमलं की मला माहिती आहे की हे करायला पाहिजे. आणि ती जी ग्रीड होती ना, ती नंतर संपली रे. मी इराणी ट्रॉफीच्या आदल्या दिवशी 1 वाजेपर्यंत बॉलिंग टाकली आणि नंतर मी बॉल ठेवला, संजयला सांगितलं मी उद्या येणार नाही, कारण ती विदिनच येत नव्हतं. तेव्हा असं मला वाटतं की प्रत्येकाला हे कळायला पाहिजे की खरंच आपण डिलिव्हर करणार आहोत का. जे आपण MCAचा लोगो घालून खेळतोय ते जर त्यांच्यातून येणारच नसेल आणि फक्त आपले नंबर वाढवण्यासाठी आणि मला खूप महत्त्वाकांक्षा आहे वगैरे, असे क्रिकेटर मुंबईला नको आहेत. ओके, आता मला एक विचारायचं आहे तुम्हाला. एकीकडे म्हणजे 92-93 नंतरच्या दुलीप ट्रॉफीचं तुम्ही बोलताय आता, हे बरोबर की एकीकडे माझा वापर नीट होतोय का हे फिलिंग असताना, त्या 93-94च्या सीझनमध्ये अचानक रवीनी बोलवून घेतलं नॉकआउटच्या वेळेस, तेव्हा काय होतं. कारण काय तेव्हा म्हणजे जे मी ऐकलंय की रवीला माहिती होतं की नॉकआउट्स इज अबाउट एक्सपिरियन्स आणि नॉकआउट्सला मोठी बॅटिंग ऑर्डर करायची. माझं तेच सांगतो ना, ती विदिन ते मेलं होतं. त्याचं कारण ते सांगतो ना की मी नाव कोणाचं घेणार नाही, पण जे होते खूप मोठे प्लेयर, त्यांचं काय व्हायचं की नंतर फास्ट बॉलरचं पेव एवढं वाढलं होतं की स्पिनर म्हणजे फक्त युटिलिटी क्रिकेटर म्हणून खेळत होता. विच हे दिलीप सर, संजय आणि चंदू वगैरे मध्ये कसं होतं की यू आर अवर मेन बॉलर. जे तू माझं बघशील ते 100 विकेट्समध्ये सगळ्यात चांगल्या विकेट्स काढले, ते कव्हर्सला काढले. ते मी ज्यावेळी कर्नाटकच्या अगेन्स्ट मी मॅच खेळत होतो, तर मला ज्यावेळी लेट आणला केव्हा तरी आणला, आणि ती मॅच किरमाणीची लास्ट मॅच होती. इट वॉज इज लास्ट मॅच. तर मी शेवटी वैतागून म्हणालो, मी वैतागून मीटिंगमध्ये, मला वाटतं करसन गावरी हे होते मॅनेजर कम कोच होते आणि रवी कॅप्टन होता. तर मला ना ते की म्हणजे असं वाटत होतं की अरे स्पिनरला काढा. जर तो लास्ट मॅच खेळतायत, भले ते किती मोठे असतील मला काही फरक. माझं म्हणणं काय की त्यांना पाय हलवायला लागेल, वेर ॲज फास्ट बॉलरला तर फक्त लाईन मिळायची आणि खेळायचे. तर मला पण रवीसमोर कोण बोलणार. तर मी मग लंचमध्ये कडूबाईंना बोललो, म्हटलं सर स्पिनर को लाव, खोल डालेंगे. त्यांनी टीच्या नंतर मला टीच्या अगोदरची पहिली ओव्हर दिली. ते माझं संपलेलं क्रिकेट होतं. टीच्या नंतर जो संजय, चंदू किंवा दिलीप सर
पहिल्या 15-20 ओव्हर नंतर आणायचे. आणि त्यात पण कसं आहे की पहिल्या 10 ओव्हरमध्ये तू बघ, प्रत्येक पहिल्या 7-8 ओव्हरमध्ये विकेट मिळायची, जे आज आपण लॅकिंग आहोत. आपला स्पिनर 20-25 ओव्हर नंतर पहिली विकेट काढतोय. तर ते जे कॅल्क्युलेशन होतं की पहिल्या 10 ओव्हरमध्ये तू विकेट नाही तर इट्स अ क्राईम फॉर यू. हे आज कोणालाच वाटत नाही, मी टाकत राहणार. तर त्यावेळेस काय झालं की मला टीच्या नंतर आणलं, टीच्या अगोदरची 1 ओव्हर, आणि रवी मला सांगितलं की पिछे रखना. बोला सर, आणि मी कधी मिड विकेट ठेवलाच नाही, डीप मिड विकेट ठेवला. म्हटलं सर मारने दो फिर देख लेंगे, पहिला नहीं रखेंगे, मारने दो फिर देख लेंगे. अरे मैं बता रहा हूँ वो बीच में ही देता है. बोला देने दो सर. फिर ये माझं डिस्कशन चाललं. ते बोला नहीं सर, शॉर्ट मिड विकेट रखो और 2 इधर रखो, खोलेंगे. पहिला बॉल, दुसरा बॉलला किरमाणीने आडवा मारला, पण तो बॉल मिड विकेटला न जाता मिड विकेट आणि मिडॉनच्या मध्ये गेला. मी खुश झालो होतो की येस. सेकंड बॉल रवी आला, भाई तेरे को बोल रहा होतो. मी डिस्टर्ब झालो की अरे मला तुम्ही सांगा, तेच मी सचिनला पण दुलीप ट्रॉफीला सांग, तू मला सांग की विकेट काढण्या तर घरी जा, पण इकडे फिल्डर ठेव, तिकडे फिल्डर ठेव, मग माझी लिबर्टी काय. तर मी रवीला म्हणाला सर मेरे को करना है, मैं करूँगा. तू जुबिनला विचार. 4था का 5वा बॉल जुबिननी पोटातला टाकला रे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आणि मग मी तिकडे माझा मित्र होता त्यावेळेस सुनील मोरे, त्याला म्हटलं सुनील नाही, मला नाही खेळायचं, बस झालं. आणि मी ती ओव्हर झाल्यानंतर बघतो तर परत फास्ट बॉलर आणले. तिथे मी डाऊनच झालो की आता आपल्याला फक्त यायचं आहे ते 10 ओव्हर्ससाठी यायचं आहे, 11 ओव्हर्ससाठी यायचं. मग एवढा भांडू करून कशाला येऊ मी तिकडे, त्यापेक्षा न खेळलेलं बरोबर. आणि मग तिथे मी निलेशला सांगितलं, युवास निलेश कुलकर्णी, निलेश तू खेळ, आता मला नाही खेळायचं. कारण ती ग्रीडच निघून गेली. ती ग्रीड जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळायला पाहिजे. आता कसं झालं, ग्रीड नसली तरी आपण खेळतच राहतोय. हे माझं शल्य आहे ॲज अ चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी आत्ता, की तुम्हाला ज्यावेळी कळतं की तुमच्यातलं ते निघून गेलेलं आहे ना, तर तुम्ही स्वतःहून पुढे या. तुम्हाला हाकलून देईपर्यंत थांबू नका तुम्ही. ओके सर, तुमच्या चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी जो तुम्ही उल्लेख केलात, त्या रोलबद्दल आपण एक वेगळा भाग परत तुमच्याबरोबर करूच. पण आत्ता मला तुम्हाला आपण परत थोडेसे रिवाइंड करू आणि 90-91 फायनल, म्हणजे 93-94 फायनल तुम्ही खेळलात, तिथेही तुम्ही 3 नंबरला आलात. 90-91 फायनल 3 नंबरला आलात. 2 स्कोर्समध्ये थोडासा फरक आहे. त्या 90-91 फायनल बद्दल सांगा ना. आपण बोललो सेमीफायनल तुम्ही फ्रॅक्चर फिंगरनी खेळलात, ऑब्व्हियसली बोट तर फ्रॅक्चर होतच, फ्रॅक्चर बॉलिंग हँड. आणि ती मॅच मुंबईसाठी महत्वाची का होती की न भूतो भविष्यात झालं आता दुर्दैवाने किंवा सध्याच्या परिस्थितीत आपण आहोत, पण तोपर्यंत पहिल्यांदा असं झालं होतं की सलग 5 वर्ष मुंबई रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली नाहीये. आणि अखेर तुम्ही फायनलमध्ये पोहोचला होता. समोर कपिल देवांचा हरियाणा, इकडे वेंगसरकरांची मुंबई. ती टीम एवढी मोठी होती ना, दिलीप सर किंवा संजय, सचिन, विनोद, समोरचे कोण वाटायचंच नाही. म्हणजे असं कोण म्हणजे बघ आपला वेंगसरकर सर काय मोठे होते बघ. ते पर्टिक्युलर सांगायचं राहिलं की जिंकायला 30-35 का काय राहिलं असेल, आणि मी बॅटिंगला गेलो. मी कॉन्फिडेंट होतो की आरामात खेळ, माहिती आहे की नाही. पण ते क्राऊड जसा तसा वाढला. आणि आता हे शब्द तुला सांगतो की सरांचे शब्द आहे की सर माझ्याकडे आले, मागे बॉलर होता, मी टॅप करत होतो. मला बोलले बिंदा सर पाया त्याला देऊन टाका, धावतून ऑफ स्पिन टाकतोय. दिस इज वॉट बॉम्बे इज, क्रिकेट इज ऑल अबाउट. की कॅप्टन कसा असावा याचं जोर. एक सांगतो धावतून ऑफ स्पिन टाकतोय, तर मला असं वाटलं तो भंडारी आहे की काय. पण ज्यावेळेस मी फिरलो अमोल, बघतो तो कपिल, तर मी तिथून सांगतोय सर कपिल हा तोच बिंदास कर तू. तर म्हणजे अशा ह्याला तू कसा घाबरू शकतोस मला सांग, की एवढा मोठा देव समोर बसला. आणि त्यांनी जे काय मारलेत, इव्हन सचिनने ॲक्च्युली ती मॅच खतरनाक मारल्यात सचिनने. ते जे तेंडुलकर शेवटचा दिवस, आधी सचिन नंतर विनोद. हो. पण ती मॅच मला एक सांगा, ती मॅच अजून एका दृष्टीने मुंबई क्रिकेटच्या दृष्टीने महत्वाची काय आहे, ती क्लोज मॅच झाली, ग्रेट मॅच झाली, ते तर आहेच. पण त्या मॅच नंतर मुंबई क्रिकेटने कात टाकली. त्या मॅच नंतर चंदू सर, लालू सर मुंबईसाठी खेळणं थांबलं. ऍक्च्युली तुम्ही सांगा काय झालं. नाही ते मला वाटतं
चंदू सेट समीर वगैरे करत हो होते. समीर ऑलरेडी होता समीर रिझर्व्ह मध्ये. पण चंदू आणि लालू म्हणजे खूप मोठं होतं ॲक्च्युली. त्यांनी आणखी सर्व्हिस द्यायला पाहिजे. म्हणजे कारण मला काय तेवढं मी हे नाही करू शकत, पण दोघेही ग्रेट होते. पण त्या मॅचचा आम्हाला अजून एक किस्सा सांगा ना, जो आतापर्यंत, कारण त्या मॅच बद्दल दुर्दैवाने फुटेज जास्त अवेलेबल नाहीये, फक्त ऐकून आणि वाचूनच आहोत आमची पिढी. हे सांगू शकतो. त्या मॅचचा आम्हाला किस्सा सांगा. एकतर मी ज्यावेळी बॅटिंगला जाणार नव्हतो 1 डाऊन, कारण तसाला जवळजवळ ऑलमोस्ट 1.5-2 दिवस बॉलिंग टाकत होतो. हे मला वाटतं सुरुवातीचे झालं नाही, कॅचेस भरपूर ड्रॉप झाले. त्यामुळे मी काय होतो की सगळे त्यावेळी एक होतं, आत्तासारख्या आप चड्डी वगैरे घालत नव्हतो. त्यावेळी सगळे पूर्ण ड्रेसमध्ये, सर पण तसेच असायचे. त्यामुळे मी फक्त सगळं काढून सॉक्स वगैरे काढून बसलो होतो. आणि तेवढ्यात संजयनी मागून बोलला, पाटला जा. तर मला कळलं, मी बघे तोपर्यंत शिशिर आऊट झाला होता आणि आला. एका ह्याने समीर दिघे माझे पॅड बांधतोय, सॉक्स नाही आहेत पायात. दुसऱ्या ह्याने मी स्वतः बांधतोय. जेव्हा तिकडे गेलं त्यावेळी कळलं आतमध्ये काहीच नाही आहे, गार्ड पण नाही आणि समोर कपिल टाकतोय. तेव्हा तर मला ते लागल्यानंतर कळलं, अरे काहीच घातलेलं नाही. तेव्हा मी लालूला म्हटलं, लालू काही नाही. आणि त्यावेळी त्याच्या ओव्हर रेटचा पण होता ना, तर लालू बोलांना कदाचित कपिल, पण कपिलचा ग्रेटनेस मी म्हणजे अपोनंट म्हणून मी एकच सांगू शकतो, त्यांनी सगळ्या गोष्टी त्यावेळी ॲक्सेप्ट केल्या. ॲक्च्युली ती मॅच हरियाणाला होणार होती. मुंबईचे मला वाटते 50वं वर्ष होतं म्हणून कपिलने ॲग्री केलं. सगळे अपोज कर, पण कपिल आम्हाला जे कळलं ते त्याच्यानंतर ज्यावेळी हे जे काही कल्पना लालूची होती की रनआउट आपला रनर घ्यायचा वगैरे, त्यावेळी पण ह्या लोकांना वाटलं कपिल देणार नाही, पण तेही दिलं. त्यांनी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या आणि ते त्याच्या नशिबी आलं की 1 रननी ते जिंकलं. पण एक सांगू की अशी मॅच होऊच शकत नाही. त्या मॅचच्या शेवटच्या दिवसाबद्दल तुमच्याच तेव्हाच्या काही टीममेट्सशी आपण गप्पा मारल्या आहेत. त्या मॅच संपल्यानंतर काय झालं, पण कारण ड्रेसिंग रूम होती कशी? नाही, तुला खरं सांगतो, त्यावेळी सगळेच खलास झाले ना. 1 रननी हरलो आहे. फक्त एवढंच होतं की संजयला बघितलं, एकदम धीर गंभीर होता. तुला माहिती आहे की पूर्ण वर्षामध्ये त्यांनी मला कधी टॅप नाही केलं. त्यावेळी जाताना त्यांनी बॅग घेतली, दिलीप सर रडत होते. दिलीप, अरे प्रत्येक जण, ही मोठी इव्हेंट आपण हातातून 1 रननी गेली आहे असं पण नाही की. आणि आगेच चांगली साईड होते, कपिल वगैरे सगळे होते ना. त्यामुळे ते दुःख अजूनही आहे ना, अजूनही आहे. मला 2च दुःख आहेत, ते आणि जम्मू काश्मीरवर गेल्या वर्षी आपण हारलेलो. ते दोन्ही दुःख माझी जाणार नाही कधी. त्यामुळे त्यावेळेच्या मला वाटते 15च्या 15 जणांना, आणि जिंकलेली मॅच गेली आहे आपली. आणि मला असं वाटते शेवटच्या दिवशी 354 करणं जोक नव्हता, आणि ते पण 5 तासामध्ये. आपण वाटतं 11 वाजता बॅटिंगला आलो आहे. म्हणजे संजयची स्ट्रॅटेजी काय असेल विचार कर. त्यांनी एकच सांगितलं, ते ओव्हरला 1-1 4 मिळाले, बाकीचे सिंगल. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टार्गेट. आत्तासारखं नाही की 500-600 रन्स व्हायचे, 350 रन्स म्हणजे खूप असायचे. राईट. पण त्यावेळेस ती स्ट्रॅटेजी काय, आणि ते सचिननी आणि दिलीप सरांनी चिंधड्या केल्या होत्या. सचिननी तर मारले होते, फक्त आवाजच ऐकू येतो. त्यामुळे ते शल्य राहणार आहे. ते शल्य आणि जम्मू काश्मीरचं हे जाणार नाही माझ्या तरी नाही. शेवटचा प्रश्न म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्याकडून प्रॉमिस घेणार आहे मी. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपण अजून एक एपिसोड मुंबई क्रिकेटची आत्ताची परिस्थिती याच्यावर करूच या. शेवटचा प्रश्न जो मी बऱ्याच पाहुण्यांना विचारतो की आठवणी तुम्ही खूप सांगितल्यात, तुमच्या मुंबई क्रिकेटसाठीच्या प्रवासातनं तुम्हाला मिळालेली सर्वात मोठी शिकवण? कधी तुम्ही सोडू नका की मी मुंबईला खेळतोय. इंटेग्रिटी सर्वात मोठी गोष्ट, इंटेग्रिटी, रिस्पेक्ट टुवर्ड्स युअर गेम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉमिनन्स कायम शिकलो की कधी वाटायचंच नाही कोण अपोजिशनला आहे. कधी ड्रेसिंग रूममध्ये कधी विचारच नाही झाला. मला नाही वाटत की कधी आमची टीम मिटिंग झाली असेल, जे आता हल्ली होतात तशा. टीम मिटिंगमध्ये फक्त बॉलर्सना बोलवलं जायचं, उद्या तुझी फिल्डिंग काय. हे द्योतक कसलं आहे की तुमचा कॉन्फिडन्स लेवल कितीतरी होता. टीम मिटिंगमध्ये मला वाटतं दिल्लीच्या अगेन्स्ट झाली तेवढीच मिटिंग, अरे फायनलला पण मिटिंग नाही झाली, डायरेक्ट ग्राउंडवर गेलं. त्यामुळे प्रत्येकामध्ये आत्मविश्वास होता भरून काढला होता. जायचे ते वाटायचे की आता 2 दिवस राहायचंच आहे आपल्याला. रवी वगैरे जी कर्नाटकची मॅच ऑलमोस्ट गेलेली मॅच, रवीने जे काही स्पीच केलं आहे, चलो
जितके जाएंगे, स्वतः 180 आणि ते करायचे तसे. मला सांग मित्रा की दिलीप सरांनी मला वाटतं लास्ट मॅचला 280 केले. आता जर कोणी 100 केलं तर 10 वर्ष मी इंडियाला खेळीन करतील. 280 करून रिटायर झालेत ते. म्हणजे हे जे डॉमिनन्स होता ना तो एवढा जबरदस्त होता की ते आयुष्यात कधी जाऊच शकत नाही. आणि तेच मी अपेक्षा करतो की त्या डॉमिनन्सचा 1% भाग तरी किंवा स्ट्रीट स्मार्टनेस जे मुंबईच्या क्रिकेटमधून म्हणजे माझ्या एज डिव्हिजनमध्ये मी कधीच समजलो नाही. स्ट्रीट स्मार्टनेस की समोरच्याला रीड करून त्याचा कसा एक किस्सा तुला सांगतो जर वेळ असेल तर, की फर्स्ट इनिंगला फायनलला कपिल चांगली डाग. आता पण माझ्याकडून तोंडाला दिलीप सरांचं नाव सर येतं आहे, बाकीच्यांचं नाव मला सर येत नाही, कारण मी काय तेवढं हे नाही करत. कपिल टाकत होता आणि लालू बॅटिंग करत होता. काय स्ट्रीट स्मार्टनेस असतो. आणि कपिल कधी मधून धावत नव्हता, कधीच नव्हता, किंवा नो बॉल वगैरे नसतं. तर ही वॉज बॉलिंग म्हणजे चान्सेस नाही, म्हणजे बीट होत होतं. लालूचे वांदे झाले. खेळायचा बीट. लालू आला माझ्याकडे. मला म्हणाला, पाटला एक काम कर. मी समोर होतो. पाटला एक काम कर, मध्ये येऊन फक्त टॅप कर. तर मला कळे ना हा असं, कारण काय त्याच्या अगोदर कपिलला खेळून ते सगळं माहिती होती का मध्ये केलं की भडकतो वगैरे. 2-3 बॉल बीट झाले. मला मध्ये येऊन टॅप कर. तर मी गेलो. मला माहीत नाही, मी टॅप केल्यावर मागून शिवी आली. तर मी बोला, अरे असं काय झालं याला, म्हणजे ह्याचं काय. तर कपिल मागून क्या हो गया. तर मला कळे ना की ह्याच्याशी काय झालं. तर परत ओव्हरपिच दिलं. त्या रागात त्यांनी ओव्हरपिच दिलं. लालूनी 4 मारलं. परत बोला जा. तर मी घाबरलो. बोललो लालू, कपिल तू जा मध्ये राहा. परत टॅप केला. परत तो बॉल सोडून ते बघते ते. तो परत माझ्याकडे आला रागात. तेव्हा मला अंपायरनी पण वॉर्निंग दिला, आपको क्या प्रॉब्लेम आहे. बोला प्रॉब्लेम कुछ नाही आहे. मी परत जाऊन उभा राहिलो आणि परत लालूनी 4 मारले. लालू सेट झाला. लालूनी रन्स केले. तेव्हा मला लालू म्हणाला की हे तुला रीड करता आलं पाहिजे. ही जे आहे ना की डॉमिनन्स विथ स्ट्रीट स्मार्टनेस, ह्या गोष्टी कुठेतरी हल्ली टीम मीटिंग जवळजवळ 20-21 वर्ष मी बघतो. टीम मीटिंगमध्ये मुंबईने कधी कोणाचा विचारच नाही केला. त्यामुळे उद्या तो काय खेळेल याच्याबद्दल मुंबईने का विचार करावा. आज मुंबईच्या टीममध्ये ती टीम मीटिंग अशी असायला पाहिजे, जी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या प्लस पॉईंटचा विचार करायला पाहिजे. तर तू म्हणतोस तुम्ही काय शिकलो, तर डॉमिनन्स शिकलो. अजूनही डॉमिनन्स शिकलो, स्ट्रीट स्मार्टनेस शिकलो. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय, इंटेग्रिटी शिकलो. की दिलीप सर वगैरे कोणी असो अवेलेबल असेल तर डायरेक्ट मुंबईला येऊन पहिली मॅच खेळायची. क्लब क्रिकेट खेळायचे. आज कपड्यासारखे लोक क्लब बदलत आहेत की जिकडे सिलेक्टर आहे तिकडे जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. या कुबड्या फक्त काही क्षणासाठी चालू शकतात, कायम राहू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट इनसिक्युरिटी शिकलो. पहिल्या मॅचपासून मला इनसिक्युअर असायचो, जे 93पर्यंत शेवट राहिले. आणि त्याच्यामुळे जे काही थोडंफार कॉन्ट्रीब्युशन माझ्याकडून झालं ते इट इज बिकॉज ऑफ दॅट इनसिक्युरिटी. मला असं वाटतं या सगळ्या सारांमधून जेवढं कोण घेता येईल त्यांनी घ्यावं, कारण दिस इज द ओनली बेस्ट मीडियम की मी हा निरोप सांगू शकतो प्रत्येकाला. येस. संजय पाटील सर, आत्ता तुम्ही गेला तासभर आपण गप्पा मारतोय जवळजवळ. त्याच्यात म्हणजे क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणी आहे. सगळ्या तुमच्या खेळाच्या काळातले बरेच किस्से जे कधीच आत्तापर्यंत ऐकले नव्हते ते त्यांना समजले. होतकरू क्रिकेटर्ससाठी याच्यात खूप काही शिकायला आहे. जर तुम्ही त्याच्यातनं काय पिकअप करायचं हे तुमच्यावर आहे. आम्हाला खूप मजा आली आणि तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण लवकरच अजून एका विषयावर गप्पा मारूच या. तर आज तुम्ही आलात त्याबद्दल मंडळात थँक्यू अमोल. सर्वात महत्त्वाचं मला मनापासून वाटतं तुझा आभार मानावे की तू हे मला कायम असं वाटत असतं की ह्या मीडियमतर्फे मला लोकांना काहीतरी सांगता येईल. मुंबईबद्दलचा आदर काय आहे, इंटेग्रिटी काय, आणि तुझ्यामुळे ते मला मिळू शकलं आजचं. थँक्यू व्हेरी मच. तर आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला सांगाच तुम्ही कमेंट्समध्ये. भरभरून कमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर संजय पाटील सरांचे आजी वरिष्ठ कनिष्ठ बऱ्याच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विशेषतः खेळाडूंच्या आपण गप्पा मारलेल्या आहेत, तेही भाग जाऊन नक्की बघा. तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.